friends, back to new. Hello friends, welcome back to new vlog. our new vlog. Our new vlog. तर आम्ही चाललो आहे फिरायला. अचानक असं पप्पांचा फोन आला. नाही थांब गडबड नको. बस स्टॉपला यायला सांगितलं आम्हाला. कशामुळे मला नाही माहिती. तिला पण नाही माहिती आणि आम्हाला पण नाही माहिती. थांब गाडी बघ. सो अचानक फोन आला या म्हणून. तर आम्ही चाललो आहोत आता कॉर्पोरेशनपर्यंत या म्हणे. तर आता आम्ही तिघी जणी चाललो आहेत. दुपारची जेवणं झाली होती. इडली केली, गवारची भाजी, चपाती असं जेवण वगैरे झाले होते. बसलो तो रिलॅक्स. ते त्यांचा फोन आला. ते म्हणे या म्हणून. मी आधी नाही म्हटले ते 2 दिवस बोलले पण नाही. पण अचानक आला. सो आता आम्ही चाललो आहोत. तर आता आम्ही तिघी चाललो आहोत. श्रेया, शिवण्य आणि मी. साक्षीला म्हटलं होतं साक्षीचं काहीतरी इंटरव्ह्यू ट्रेनिंग आहे वाटतं. तर त्यामुळे ती 5 वाजेपर्यंत काही सुटका होणार नाही. आणि आम्ही तिघी आता बसने चाललो आहे कॉर्पोरेशनपर्यंत. तिथून पुढे काय आहे काय नाही बघूयात आपण आता आल्यानंतर. त्यांचं पण हाफ डे आहे वाटतं. आज काम नाही जास्त त्यामुळे त्यांनी बोलवले. सो चला आता बघूयात काय नियोजन आहे, कसं काय आहे. तर चला बघत राहा, कंटिन्यू करा. थांबा ॲडव्हान्समध्ये हॅपी क्रिसमस. हां, आणि आज आहे 24 डिसेंबर आहे आज. उद्या आहे 25 डिसेंबर. क्रिसमस. हॅपी क्रिसमस सगळ्यांना. चला आता आम्ही आलो थिएटरमध्ये. आता ॲड चालू झालंय ना त्याच्यामुळे. आता आम्ही बसलो थिएटरला. तर थिएटरचं ते मूवी आहे ना आता थोड्या वेळेस चालू होणार आहे. हॅलो पप्पा. श्रेया दीदी. अय श्रेया यार आई म्हणते जेव्हा खाशील तेव्हा फ्रेश खा. पटपट खा. ताई, फ्रेश जेवण देण्यासाठी तुम्ही हे तर करू शकत नाही, पण तुमचं तेल तर आम्ही करतोय जेवण. आता आम्हाला भूक लागली आहे. आम्ही समोसा ऑर्डर केलं आणि हे ज्यूस मी घेतलं. आणि तर समोसासोबत आम्हाला सॉस भेटला. आणि पप्पांनी हे आणलं. हे काय बोलतं मम्मी? याला काय बोलता? आता आम्ही खेळतो आणि मग तुम्हाला आता आम्ही ब्रेक टाइम झालाय. आणि पहिलेच ब्रेक घेतलं होतं. आता पण ब्रेक घेतो. यार आई म्हणते जेव्हा खाशील तेव्हा फ्रेश खा. हे घे पटपट खा. दादा सगळं मीच बोलू ताई, का? फ्रेश जेवण देण्यासाठी तुम्ही हे तर करू शकत नाही, पण तुमचं तेल तर बदलूच शकता. आणा फॉर्च्यून प्लस सोयाबीन तेल. यामध्ये आहे टोकोफेरॉल, जे साधारण तेलाच्या तुलनेत ॲड चालू आणि पिक्चर थोड्या वेळाने चालू होईल. फॉर्च्यून प्लस सोयाबीन तेल जेव्हा खाल चला फ्रेश खा. बघत राहा. मूवी बघून झाले. आता तुम्हाला आमचा टाइमपास दाखवतो. तर आमचा मूवी बघून झालेले छान होतं. त्याच्यामध्ये असं बाळ निघालं होतं आहे ना मम्मी? मूवी कसा होता? मूवी खूप छान होता. आम्हाला माहिती नव्हतं मूवी बघणार होतो आम्ही. अचानक आलो मूवी बघायला. तर मूवी बघून पुण्याची जी भीमथडीची यात्रा असते ना, तर आम्हाला खूप वर्ष झाले. मी श्रेया लहान होती त्यावेळेस आम्ही आलो होतो. सो आता आम्ही परत चाललो आहोत भीमथडीच्या यात्रेसाठी. तर शिवण्या आणि तिचे पप्पा चालले. बाईक तू जा ना, पप्पावर चालले ना. कुठं जायचं श्रेया? माहिती कळलं ना. तर ते दोघं चाललेत बाईकवर. कारण आणि आम्ही दोघी चाललो आहे वॉकिंग करत. कुठपर्यंत श्रेयालाच सांगितलं त्यांनी. हा श्रेया, तुला पण नाही माहिती? आणि भीमथडीची यात्रा आहे. भीमथडीची यात्रेत चाललो आहे. आणि श्रेया जेव्हा लहान होती ना त्यावेळेसच आम्ही गेलो होतो. आता खूप वर्ष झालं गेलो नाही आहे. तर आता बघूयात. चला बघू भीमथडीची यात्रामध्ये जे जे फिरवते ते तुम्हाला दाखवेल. तर स्टे ट्यून, बघत राहा, कुठे जाऊ. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलो आहोत भीमथडीच्या यात्रेत. तर हे ना कॉलेज आहे काय कुठलं कॉलेज? महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुण्यातलं. तर तिथंच ती यात्रा भरते भीमथडीची. आणि खरंच खूप छान असते. मुलींना दाखवायची होती म्हणून त्यामुळेच आम्ही दोघं
मुलींना घेऊन आलोत. पण कसं आहे, हे म्हणत होते बाईकवर यायचं, पण म्हटलं जाऊ दे, मुलींना दाखवून द्यावं नाही का. एकदा लहानपणी श्रेयाला दाखवली होती, पण ह्यावेळेस म्हटलं चला शिवण्या पण आहे, शिवण्याला दाखवून. प्रमाणाच्या बाहेर गर्दी, इतकी गर्दी ना, खूप ट्रॅफिक आहे. आम्ही पायी चालत आलो थिएटरपासून, श्रेया आणि मी, आणि शिवण्याला हे बाईकवर घेऊन येत आहेत. आणि बघू, अजून ते आले नाही आहेत. आम्ही गेटच्या आत आलेलो आहोत. ते आले की मग आपण भीमथडीच्या यात्रेला जाऊ आणि तुम्हाला पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करेल भीमथडीची यात्रा कशी असते. आणि तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, खूप सुंदर असते. आपलं महाराष्ट्राचे सगळे कल्चर, सगळं तिथलं जेवण खूप छान असते. मी तुम्हाला पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि मस्त असं मी जास्त काही बोलत नाही, पण शेवटपर्यंत नक्की बघा. आता ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे श्रेयाचे पप्पा आणि शिवण्य अजून आलेले नाही आहेत. तर आम्ही पायी चालत आलो, त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही. पण त्यांना पूर्ण तो तिकडून पूर्ण रस्ता कवर करून यायचं आहे, तर त्याच्यामुळे त्यांना वेळ लागतो आहे. ते आले की मग आपण जाऊयात. हां, मी ना चुकले थोडंसं नाव बोलताना. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुण्याचं आहे आणि खूप मोठं कॉलेज आहे. त्यामुळे इथंच दरवर्षी इथंच ती भीमथडीची यात्रा भरत असते आणि थंडीच्याच दिवसात भरते आणि खरंच खूप मोठी असते. तर असं आहे. तर जर कोणी व्हिडिओ बघितला लवकरात, नाही पण मला वाटतं 25 तारखे उद्यापर्यंतच आहे, उद्या लास्ट डेट आहे, उद्यापर्यंत आहे ही जत्रा. बस याच्यानंतर ती राहणार नाही, याच्यानंतर स्टॉप. म्हणूनच आम्ही आज आलो आहोत. तर बघत राहा, मी तुम्हाला दाखवते सगळं काही. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. तर चला बघत राहा. इतकी ट्रॅफिक आहे ना, 2 व्हीलरवाल्यांना अजिबात आतमध्ये एंट्री करू देत नाही. 2 व्हीलरवाल्यांना अजिबात आतमध्ये एंट्री करू देत नाही, कारण की जेव्हा पण भीमथडीची यात्रा भरायची ना, प्रमाणाच्या बाहेर गाड्यांची गर्दी राहायची इथे. पण यावेळेस त्यांनी ना अजिबात 2 व्हीलरवाल्यांना आतमध्ये घुसून देत नाही. आणि त्यांना बाईकने ना पूर्ण सप्तशृंगीचं वगैरे ते पूर्ण तिथून यावं लागते त्यांना. आणि प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक लागते ना, तर त्यामुळे काय होतं आहे, सगळा घोळ होतो आहे आणि इथं आल्यानंतर चिडचिड होते. तर ते लोक आतमध्ये अजिबात त्यांना एंट्री करू देत नाही आहे. साहजिकच होणार, तळतळ, कारण ट्रॅफिकमध्ये एवढी गाडी चालून एवढं फिरून यायचं. आता गाडी लावायला ते म्हणतात तुम्ही दुसरीकडे जा, आणि दुसरीकडे कुठे जागा नाही गाडी लावायला. आता हे गेले, ते मी त्यांना म्हटले आपण घरी जाऊ, नको जत्रेत जायला. पण आता हे गेले, मी गाडी लावून येतो असं म्हटले. आणि मग बघू, आता यांना जर गाडी लावायला जागा भेटली तर आम्ही जत्रेत जाऊ, नाही तर मग कॅन्सल होईल. मग मी त्यांना सांगेल आपण घरी जाऊ, कारण इथं गाडी लावायचाच प्रॉब्लेम आहे. मान्य आहे भीमथडीची जत्रा आहे, पण हे लोकांना अजिबात 2 व्हीलरवाल्यांना आतमध्ये एंट्री करत नाही. यांचे ओळखीचे आहेत ना, त्यांनाच आतमध्ये जाऊ देत आहेत. हे बघा मागचं फौज, हे असे करतायत. 4 व्हीलरला हां ना, 4 व्हीलरवाले जात आहेत आणि त्यांची ओळखीचे आहेत ना, तर त्यांनाच फक्त जाऊ देत आहेत, असं करतायत. तर बघू, जागा यांना जर बाईक लावायला जागा भेटली तर मग आपण जत्रेत जाऊ, आणि जर नाही भेटली तर मग आम्ही घरी जाऊ. तर तुम्ही बघत राहा. सो फायनली पप्पांनी गाडी लावून आले आहे आणि आपण कुठे चाललो, जत्रेला. भीमथडीची यात्रा. तिथं गाडी पार्क नाही करायला देत होती. माझ्या पप्पांनी आहे ना गाडी पार्क करून आणली आहे, दुसरीकडे केली, लई दूर केली, पण दुसरीकडे. सो फायनली आले आहेत. आता आम्ही वॉकिंग करत चाललेलो आहोत भीमथडीच्या यात्रेला. तर हे मोठं कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज आहे. मी पण फर्स्ट टाईमच बघते. खूप मोठं कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजमध्ये ना ग्राउंड, भरपूर मोठं ग्राउंड आहे. तिथंच ती जत्रा भरते भीमथडीची. एकदम म्हणजे क्वार्टर्स पण आहेत असं म्हणतात बा इथं. लायब्ररी, म्हणजे पुण्याचं सगळ्यात मोठं कॉलेज आहे. मला हे माहिती तर चला तुम्हाला दाखवते एक एक करून भीमथडीच्या यात्रेत काय काय आहे. ग्रंथालय आहे, खूप मोठं ग्रंथालय आहे. म्हणजे एक एक सेक्शन आहेत, मी तुम्हाला दाखवते, थांबा. इकडे काय आहे, काय कॉलेज, हेरिटेज, काय आर्टिकल्चर. हां, हे कॉलेज आहे, कॉलेज, हे कॉलेज आहे. चला पुढे जाऊ. इथं व्यायामशाळा आहे. म्हणजे याचा जो स्पेस आहे ना, प्रचंड मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. SP कॉलेज नाही, कृषी महाविद्यालय पुणे, हे बघा. हे किती मोठं आहे बघा ना, कृषी महाविद्यालय पुणे. म्हणजे खूप मोठा स्पेस आहे या कॉलेजचा. यांना विचारते, श्रेया कोणतं आहे कॉलेज, कोणतं आहे? हां,
ॲग्रिकल्चर आहे, पण ते वाटत नाही का त्याच्यातलं दुनियादारीतलं SP कॉलेजसारखं? नाही ना, ते कुठे काय माहिती. SP कॉलेज दुसरीकडे वाटतं ना, पण तसंच वाटतं. एखाद्या मूवीमध्ये आपण जे कॉलेज बघतो ना, अगदी तसं आहे. आणि प्रचंड मोठे, प्रचंड. कृषी महाविद्यालय पुणे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. आता आपल्याला ग्राउंड पण भरपूर आहे. आपण एवढं भरपूर चालत आलो बघा, आम्ही एवढं भरपूर चालत आलो आहोत. ग्राउंड कुठे कोणत्या साईडला आहे अजून काहीच माहिती नाही आहे. ॲक्च्युअली रस्ता पण त्यांनी हाच ठेवला बघ ना. कोणत्या साईडने जायचं विचारून घ्या, कोणत्या साईडने जायचं काय माहिती. हे बघा महात्मा फुल्यांचं कॉलेजचं बघू शकताय, कसलं मोठं कॉलेज आहे. इथून तिथून ग्रंथालय. वॉकिंग करत आम्ही इथं आलो. अगदी जे आर्मी एरिया असतो ना तसंच वाटतं एकदम. खूप मोठं कॉलेज आहे, खूप मोठं. हे आहे पुण्यातलं कॉलेज. आम्हाला शिवबा काही चालली आणि प्रमाणाच्या बाहेर गारवा आहे. अजून आम्हाला ग्राउंड भेटलेलं नाही आहे. नेमकं कुठल्या ग्राउंडवर भीमथडीची यात्रा आहे, कारण की ह्या स्पेसच एवढा मोठा आहे. हे काय आहे, उच्च तंत्रज्ञान पुष्प व भाजीपाला उत्पादन प्रकल्प. खूप मोठा स्पेस आहे यार, बघू शकताय तुम्ही, खूप मोठा स्पेस आहे. खूप मोठं कॉलेज आहे ना श्रेया. कॉलेजमध्ये सगळं जे क्लासरूम्स वगैरे बघ ना, कसं म्हणजे जुन्या पद्धतीचं बांधकाम सगळं. आता इथून सुरुवात आहे. ते बघा जत्रा भीमथडीची. हे बघा आज स्वयंपाक चालू आहे. शिव तू काय बघतीये? शिव बापरे, स्वयंपाक चालू आहे बघू शकता. आणि हे लोक आहे ना, म्हणजे जशी जत्रा चालू होती ना तशी इथं राहतात पण आणि स्टॉल म्हणतात. आणि स्वयंपाक जो आहे ना पारंपरिक आपला, तर तो आपल्याला इकडे पुढे पप्पा येतात तोपर्यंत हळूहळू चाला. तर हे लोक बघा ना इथं स्वयंपाक करण्यासाठी थांबलेले आहेत. म्हणजे जशी जत्रा चालू होते ना तसेच हे लोक इथं स्टे पण करतात. कोणी कोणी जात पण नाही घरी बऱ्याच दिवसांनी. काही काही जण लांबून येतात आणि आपला जो ट्रेडिशनल पारंपरिक स्वयंपाक जो असतो ना, म्हणजे जिथली जी आवड आहे, म्हणजे जसं की आता आपली विदर्भाची पुरणपोळी, महाराष्ट्रातलं आपलं उकडीचे मोदक, प्रत्येकाची मासवडीची थाळी, मासे म्हणू नका, वेगवेगळ्या प्रकारचं सगळं जेवण आहे ना ते इथं बनवलं जातं. खापरावरची पुरणाची पोळी असते. भरपूर अशा प्रकारचं जेवण इथं मिळेल तुम्हाला. खूप छान आहे. तर बघूयात आपण काय काय टेस्ट करू, काय काय नाही. तर आता हे येताच आहे तोपर्यंत मग आता आपण इथे एंट्री तर करून झालेली आहे. तर आता आपण जाऊयात जत्रेमध्ये. फायनली आपण पोहोचलो आहोत भीमथडीच्या जत्रेत. प्रचंड वरती, प्रचंड. काय काय मी तुम्हाला दाखवते थांबा. मिरची घेत आहेत.
माहिती का? इथे काय आहे? गुळ आहे इथं, पहा आपला गुळ आहे, गुळ आहे, चिक्की आहे. काळा मसाला आहे, सगळा सुगरण सासू महिला उद्योगिके, सुगरण सासू महिला उद्योग सगळं मसाला. टोपली का मसाले? हा सेक्शन सगळा मसाले, गूळ, चिक्की. इथं पण गुळच आहे, म्हणजे हा सगळा सेक्शन त्याचाच आहे, त्या मसाल्याचे. हे तिथं बघा, त्यांचं पण लावलं बघा त्यांनी. हा इथं केळीचे वेफर्स. कुठे चला. आठशे रुपये, 18,000. जी एक गोष्ट आपल्याला आवडते ना ती महागच असते, आणि ती आपण ते 17 मसाले वगैरे त्याचा एक टप्पा संपला. आता हा सगळं इथं पोर्शन खाण्यापिण्याचा आहे, सगळं खाण्यापिण्याचा पोर्शन. समज मसाला सगळं खाण्यापिण्याचं. सगळे खायचे स्टॉल आहेत. इथं पिठलं भाकरी आहे, इथं मसाले वांगे, काळा घेवडा असं नॅचरली जेवण आहे. इथं मोदक आहेत, इथं थालीपीठ आहे एका साईडला. प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे खायच्या सेक्शनला. हे बघा एका साईडला मका भाकरी आहे, कुठे थालीपीठ विकतायत, कुठे धपाटे आहेत. मासवडीची थाळी मिळते. इथं व्हेज बिर्याणी, इथं पुरणपोळी, इथं आमटी भाकरी, इथे पण पुरणपोळी आहे. 150 रुपयाची खापरावरची पुरणाची पोळी मिळते. मोदक आहेत, फ्लेवर मोदक आहेत.
असं इथं खिचडी म्हणजे ऑल आपलं सगळं पारंपरिक पद्धतीचं जेवण आहे ना. ते बघ इथं मासवडीची भाजी बघा. आणि सगळे लोक असे बघा प्लेटी घेऊन बसतात सगळे. हा ना, ते बघ ई वा. मावशी कधीपासून करतायत? कधीपासून करतायत? नाही, आज सकाळपासून बसलेत काय? हो का? हे बघा मावशी. आपण घरी ट्राय करतो, बापरे लवकर बनत नाही. मावशींचं बघा. तुम्ही कधी करायचा, कधी खायचं? करते करते, मी पण करते घरी. छान आहे, छान आहे. येते आता शिकले मी. खूप वर्ष ट्राय केले, आता येते मला. हा, आता जमायला लागलेत. हो, छान आहे, छान आहे. बघा, दाखवा. मस्त मस्त, छान झालाय. मावशीने मोदक बनवला. कुठे गेले पप्पा? कुठे गेले श्रेया? पप्पा कुठे? तिकडे गेले का? श्रेया इकडे इकडे, आपण व्हिडिओ काढू इथे. आता इकडचा व्हिडिओ घेतो आम्ही एक खूबा. खापरावरच्या पोळ्या बघा इकडं. ह्या आमच्या खानदेशकडच्या खापरावरच्या पोळ्या आहेत. माझी मम्मी करायची बरं, तसं आई करायची बरं का. त्यांना ना इकडे येत आम्ही. सांग, श्रेया पप्पांना सांगितलंय. मांडा बोलता. खिचडी लय भारी आपली. मस्त तुम्ही ना आत्ता इतक्यात जस्ट आमच्या खानदेशच्या बाया आहेत ना, सगळ्या त्या खापरावच्या पोळ्या करत होत्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्यात. त्या तिथं पोळ्या करत आहेत. मस्त वाटलं त्यांच्यासोबत बोलून आणि त्यांनी पण माझ्याबरोबर बऱ्याच गप्पा मारल्यात. तर आता इथं श्रेयाला खायच्या आहेत कुळदाच्या शेंगोळ्या. घ्यायच्या का त्या? तर ते 50 रुपये प्लेट आहे. आपण ती घेऊयात श्रेयासाठी. आता हे मोदक घ्यायचे थांबलेत का? तर आपण श्रेयाला घेऊयात कुळीतचे शेंगोळी. भारी वाटलं यार. पण खानदेशच्या बायका भेटून ना, त्यांचं गाव पण म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर आहे ना पाचोरा, तर तिकडचंच आहे त्यांचं पण. तर चला श्रेयाला आधी ते घेते. काय घेतलं श्रेया? काय मग खायचा एक विचार करून घ्यायचा ना. हे काय घेतलं यांनी? मोदक खायचं आहे का? इकडं भूक लागली असं शिवाय. उकडीचे मोदक आहे ना, एवढ्या घाई गडबडीत पण मोदक बनवता येत त्या आजींच्या. मग ते मोदकची चव आहे ना, एक नंबर कमाल आहे. ते हातानेच सगळी प्रोसेस चाललेली ना, मशीन आहे खोबरं हे करायला ना, काहीच नाही. ते सगळं त्या हाताने करतायत. कमाल आहे खरंच. हॅट्स ऑफ त्या आजींना. बापरे, बघा ना त्यांचे काय वय आहेत त्या आजीं. त्यांचे त्या इथं बसून ते मोदक तयार करताय आणि ते कमवत आहेत. बघू शकताय तुम्ही. काय ते घर सगळं सोडून त्यांनी घराचं सगळं काही गोष्टी सोडून ते इथं काम करतायत. आणि त्यांचं वय पण किती जास्त आहेत बघा ना. खरंच मानावं लागेल. पूर्णाच्या पोळ्या करताना त्या पण भरपूर वयाच्या आहेत. त्या पण खरंच मानावं लागेल.
मस्त आहे. त्यांनी मोदक खरंच खूप चवीला खरंच सुंदर आहे. इथं आहे चिकन थाळी, खेकडा थाळी, मटन थाळी, लॉलीपॉप हे कुठे गेले? पण आम्ही आता इथं खाणार नाही असं हे म्हणतायत. तर बघूयात. हे बघा खेकडा थाळी. तुफान गर्दी, तुफान. खाण्यासाठी गर्दी बघू शकताय, प्रचंड गर्दी आहे. थंडी प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे आणि गर्दी तर इतकी ना बघू शकताय. ती पण खाण्यासाठी बरं का, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. आणि हा जो सेक्शन आहे ना इकडचा, आम्ही आधी तिकडच्या सेक्शनला होतो, तिकडं सगळं व्हेज होतं. याच इकडच्या सेक्शनला जे आहे ना सगळं नॉनव्हेज आहे. चिकन थाळी, मटन थाळी, मासे थाळी, मासा फ्राय असे सगळे आयटम आहेत इथं. लॉलीपॉप वगैरे नाही का, असं सगळं काही गोष्टी आहेत. पण आम्ही इथं नाही खाते हे, म्हणजे पप्पा घरी गेल्यावर नाही तर घरी अंडा चपाती वगैरे करू. कारण की एवढ्या गर्दीमध्ये ते कसं बनतं कसं नाही का, त्यामुळे म्हटलं नको. काय ग इथं डिलिशियस घ्यायचं का ते? घ्यायचं तुला शिवण्या चल ये. ते काय बोलतं का स्माइली वगैरे ते काहीतरी, ते तसलं काहीतरी घ्यायचं म्हणताय. ते बघूयात शिवण्याला ते घेऊयात आपण. चीज बॉल्स वगैरे. चिकन बाईट, चिकन नगेट, चिकन पॉपकॉर्न, चीज कॉर्न नगेट्स ना शिव? एक नगेट घेऊ आणि एक चिकन कटलेट चिकन नगेट घेऊ आणि चिकन चीज चिकन पॉपकॉर्न, चीज कॉर्न. तर आम्ही आता ते घेतोय. इथं बघा चिकन थाळी आहे. माझी फेवरेट. घ्यायची का? खाती का थोडीशी? खा ना. चिकन थाळी. वाव साडी बघ ना विथ ब्लाऊज पीस. हा आमचे नाही घेणार आता. हा सेक्शन वेगळा, हा कपड्यांचा सेक्शन आहे. हँडलूम म्हणतो ना आपण, हँडवर्कचं तसलं सेक्शन आहे हा. इथे बऱ्यापैकी हँडवर्कचं. शिवण्या घेते किंडर जॉय. ही ब्लाऊज बघ. ब्लाउजेस वगैरे. शिवण्या काही ना काही हट्ट करते पप्पाकडं. पप्पाला म्हणते मला काय पाहिजे, तिला किंडर जॉय पाहिजे. कुठलं पाहिजे? इथं बघा, इथं बियाणं सुद्धा मिळत आहेत. म्हणजे तुम्हाला झाडं लावायची ना त्याची अशी वेगवेगळी बियाणं मिळतात. हा इकडचं वेगळा सेक्शन आहे. तर आता आपण बघू पुढं. असं भरपूरच मोठं आहे हे. शिवण वाव, मस्त मस्त मस्त. चला चला. हा चल चल आता पप्पा बघू. असं आहे का? फ्रान्समध्ये जाऊ शकतोय का? असं आहे का? चला आता आपण बघू पुढं जाऊयात. मेन याची एंट्री आम्ही बघितली नाही आहे. त्याची एंट्रीला छान आहे डेकोरेट केलेलं. तर बघूयात त्या कसं आहे काय आहे. चला. आणि प्रचंड गर्दी आहे इथं काय माहिती.
इथं हे बघा सांता क्लॉजचं डेकोरेट केलंय का इथं. वाव, ट्री डेकोरेट केलेलं आहे. हे इथं ट्री डेकोरेट केलेलं आहे बघा. तर पप्पा तिकडं असे निघत होते. मग ते सांगलेले मोठे आहे, मोठे आहे की. वाव, शिवण्याचा फोटो काढू आपण इथं. शिव जा इकडं. शिव सुंदर केलेली आहे ना इथं एंट्री. वाव, मस्त ग्रीन ग्रीन फुलं आहेत. इकडे इकडे फोटो काढा, फोटो. सो आता भीमथडीची जत्रेचा हा एक्झिट आम्ही इथून एक्झिट करतोय. एक्झिट नाही हा, पण आम्ही इथून करतोय एक्झिट. ही आहे भीमथडी जत्रेची एंट्री. इथं आहेत आपले बळीराजा. चल, हे बघू शकता इथं आपले बळीराजा आहेत. यांच्यावर फोटो काढलेत. इथं भीमथडीच्या जत्रेचं मस्त एंट्री आहे. आणि आम्ही जत्रेत फिरलो. फायनली आता आम्ही घरी चाललो. आहोत. बघूयात कसं जायचं, कसं नाही. कसं जायचंय चला आता आम्ही निघतोय घरी जायला. बाईक कुठं लावलेली आहे, कसं जायचं आता काही माहिती नाही आहे. चला, मस्त झालं जत्रेचं फिरून, पण आम्ही जास्त खाल्लं नाही आहे. भूक लागली आहे. घरी गेल्यावर बघूयात. माहिती आता घरी गेल्यावर खाल्लंच नाही आणि काही खरेदी पण नाही केली. आम्ही फक्त फिरायला आलो होतो. मुलींना पिक्चर दाखवला आणि फिरलं मस्तपैकी. श्रेयाला फक्त खाकरा घेतला. नॉर्मली फक्त नगेट्स घेतलेत. नगेट्स त्यांनी खाल्लेत. बाकी प्रॉपर जेवण नाही केलं, कारण की कसं होतं एवढ्या गर्दीमध्ये कसं बनतं कसं नाही, त्यामुळे आम्ही खाल्लं नाही. तर आता घरी जातो, बघतो. आम्ही परत 3 किलोमीटर एवढं चालत परत पुन्हा त्या स्टार्टिंगचा जो गेटवरून एंट्री केली ती ना, तिथं आलो आहोत. त्यांनी जर गाडी जाऊ दिली असती ना आतमध्ये, तर एवढा प्रॉब्लेम नसता आला. त्यामुळे आम्हाला काय होतं आहे, एवढं चालून आतमध्ये जावं लागतं आहे. आणि आतमध्ये पण भरपूर असा रस्ता आहे. आणि त्यानंतर मग भीमथडीची जत्रा आहे. मेन हाच आहे की हाच गेट आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. गाडी आतमध्ये जाऊ दिली नाही. आता यांनी गाडी जी लावली आहे ना, आता जितकं आम्ही चालत आलो तितकं परत पुन्हा आम्हाला चालत ते गाडीपर्यंत जायचं आहे. आणि त्यानंतर बघू, हे म्हणतं बाईकवर जायचं तर बाईकवर जाऊ, नाही तर मग श्रेया आणि मी बसनी, आणि हे आणि शिवडा गाडीवर. काय सोचलं पप्पा आहे ना गाडीने जाईल. पप्पा आम्हाला पैसे दे, ते रिक्षावाल्याला पैसे दे, आपण तिकडे रिक्षाने घरी जाऊ. असे का? मी असं बोल. नाही, रिक्षाने जा, डायरेक्ट खूप घेईल आपल्या. आम्ही जिथे राहतो तिथपर्यंत. आपण मेन याच्यात आलेलो आहो पुण्यामध्ये, त्याच्यामुळं
आपल्या घरी जाईपर्यंत रिक्षा भरपूर गेलं. माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा डाऊन होत आलेली आहे. आता मी तुम्हाला घरी गेल्यावरच भेटते. आता पोटपूजाचं बघूयात काय करता साहेब, त्यांनाच माहिती. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. त्यांनी फिरायला आणलं तेवढंच एक माझ्यासाठी चांगलं आहे. मुलींना दाखवलं भीमथडीची जत्रा. आता याच्या नेक्स्ट वेळापासून फक्त आम्ही दोघंच बाईकवर, कारण मुलींना नाही आणणार अजिबात लांब. सो आता घरी जाते. घरी गेल्यानंतर मग तुम्हाला भेटते. तुम्ही कुठेही जाऊ नका, कंटिन्यू करत राहा. पाय दुखायला लागले. फायनली गाडीपर्यंत पोहोचतो आहोत. हे गेले तिकडे गाडी घ्यायला. आम्हाला ह्या साईडला उभं करून दिलेलं आहे. आय होप गाडी असली तर बरं होईल. आणि आम्ही 2 मिनटं इथं टेकतो. काय झालं? त्यांना लक्षात नाही आलं का गाडी कुठे लावली? कुठं आहे का ते बघा. आहे का शिवाय गाडीकडे गाडी येते. फायनली गाडी भेटलेली आहे. आणि आता आम्ही ती गल्ली होती ना, त्यांना माहिती होती की दोघं सेम दिसताय. गाडी भेटली. आता आम्ही घरी जातो. मला वाटलं गाडी भेटली का नाही. एक वेळेस भीमथडीच्या यात्रेला जेव्हा आम्ही आलो होतो ना, श्रेयाचे पप्पा आणि मी इतकं घाबरून गेलो होतो ना. प्रचंड गाड्या आणि गाडीत ना आमची सापडत नव्हती माहिती का. हे पण घाबरले मी पण घाबरले, पण देवाच्या कृपेने ना सापडली आणि फायनली आम्ही निघालो. तर त्याच्यामुळे आज पण घाबरले होते मी, का भेटते की भेटते, पण फायनली भेटली. यांनी व्यवस्थित जागेवर लावली ती. आता आम्ही 4 जण चाललो आहे. चला. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि मी इथे डोस्याचं बॅटर रेडी करून गेले होते. तर घरी आल्यानंतर आम्ही डोसे, सगळ्यांनी चटणी पण केलेली होती आणि आल्यानंतर आम्ही डोसे खातोय. मस्त गरमागरम अंड्याची भुर्जी केलेली आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं हेल्दी खातोय. बाहेर ते कसं मी तुम्हाला तिथं म्हणत होते ना, तिथं नको वाटतं, कारण की एवढ्या भीडमध्ये सगळ्या लोकांना खाऊ घालायचं, ते कसं बनतं काय बनतं, त्यामुळे हे म्हणजे नको. तर ते आम्ही घरी आलो. घरी होतंच सगळं ऑलरेडी. सकाळची चटणी पण आहे, मस्त गाजरचा हलवा आहे, मी काल केलेला होता. गाजरचा मस्त हलवा आहे, अंड्याची भुर्जी आणि चटणी पण आहे बघा. चटणी पण केलेली होती मस्त खोबऱ्याची. आणि त्यानंतर आता डोसे, इडल्या पण लावलेल्या होत्या, भात पण शिल्लक आहे, सकाळची गवारची भाजी पण आहे, भरपूर जेवण आहे. मग आता मी जेवतो आणि झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया पुन्हा एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.